हां, हां, व्यवस्थित आहे मी इथं. हो, जेवण असते चांगलं. हं. बाकी आजी कशी आहे? हां, अगं लय चांगली मित्र. माझ्या घाबरलो केलं का? झाला का फोन तुझा? हॅलो. हाय. हां, मी तुला उद्या फोन करतो. तू झोप. हां. ठीक आहे. हा, झोप तू, ठेवतो मी. अच्छा. बॅटरी तेवढी काढून ठेव. आणि कोणाला सापडू नकोस. आधीच त्या मोबाईलमुळे घोळ झालाय. हा झोप, उगाच टेन्शन देऊ नको मला. झोप हां, अच्छा. झोप रे. हॅलो. हॅलो, झोपली नाहीस ना? तुझ्याच फोनची वाट बघत होते. अगं मगाशीच करणार होतो फोन, पण या सगळ्यांनी नेमका आजच गप्पा मारायचा मूड झाला, म्हणून झोपायला लेट झाले. मग काय म्हणत होते सगळे? तेच ते अं, अं, नाही, काय नाही. असू दे. वैर, त्यो पोरगा कोण होता ज्याची जिरवणार होतास? जिरवली का? होय, पण अगं गोळ झाला. का? काय झालं? अगं आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि त्याला शिक्षा बी मिळाली. पण विकाने जेव्हा माहिती काढली ना, तेव्हा तक्रार त्याने केलीच नव्हती. अगं बाहेरनं फोन आला होता. बाहेर ना? हो, पण बाहेर ना कोण करणार आहे? तेच कळणार ना. त्यामुळे जरा जपून मोबाईल वापरतो. पण त्या बिचाऱ्याला सॉरी म्हणलास का नाही? बोललो की काय शिक्षा असेल तर बघायला बी तयार आहे, असं बी सांगितलं. मग मग काय, ते मला तुझी चूक कळाली ना तुला, मग सोड. बरं झालं एवढं मिटलं. बरं ते सोड, तू काय म्हणतेस? अ, ते मला तुला काहीतरी विचारायचं होतं. विचार की. कमिटमेंट महत्वाची असते ना? काय? अरे कमिटमेंट म्हणजे बघ, आपली म्हस असते का नाही, म्हस, हम्म, तिला आपण गोठ्यात आणतो आणि काय करतो? काय करतो म्हणजे चारा पाणी करतो. हा, म्हणजे ते नाही, ती आपला गोठा सोडून जाऊ नये म्हणून काय करतो? गोठा सोडून जाऊ नये म्हणून हा, दाव्याला बांधतो. हा, तीच कमिटमेंट असती. हे अगं तो कासरा असतो शिकले. तसं नाही, तसं नाही. अ, आपण एखाद्याकडनं काय तर लिहून घेतो का नाही, म्हणजे व्यवहार करताना ती कमिटमेंट असती. हे अगं त्याला बॉन्ड म्हणतात. तसं नाही राव. तुला नेमकं काय म्हणायचं ते सांग. काय नाही, जाऊ दे, सोड, इसर. अगं कळलंच नाही तर काय करू. काय नाही, जाऊ दे. मला सांग, मला वचन कधी देणार आहेस? हे बाई, हे बाई, तुला आणि कसलं वजन पाहिजे? आधी त्या जडील देऊन डोक्याला ताप झालाय माझ्या. तुझ्या आईडीला वचन दिलेस? होय, कसलं? ऐक आता. अगं तुझ्या पुढेच दिलं नाही बे. अजब, काय तर खोटं नाटं सांगू नकस. काय माझ्या पुढं वचन बिचन दिलं नाही. मला सांग, कसलं वचन दिलं जेडीला तू? अगं दोस्तीचं वचन दिलं नाही बे. आता तुझ्या पुढेच दिलं की हॉस्पिटलच्या इथं. हा, ते होय. हा हा, मग असू दे. का ग? नाही, काय नाही, असंच.
अजून कसलं वचन दिलं नाही ना कुणाला? नाही, पण तू कसं विचारतेस? असंच तेवढं एकच वचन दिलंय ना जेडीला. अगं वय ग. हॅलो हॅलो, कोणतरी हॅलो, कोणतरी उठलंय वाटतं. ऊस परत गोळ नको आहे ना, ठेवतो मी फोन. बाय 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 बाय, ठेवतो. चला, म्हणजे अचानक कुणाला कमिटमेंट दिली नाही. अगं काय ग यास्मिन, आज की तुमच्याकडे पाणी आलं नाही व्हय? आणि इकडं अगं राहू दे. कशाला एवढं वजन उचलतीस? पडशील कुठं तर रस्त्यात. अगं ते खोदकाम काहीतरी चाललंय ना म्हणून. काय ठरवलं? काय नाही, आता ह्यो अंडा नेऊन तुझ्या घरी ठेवायचा. अगं कमिटमेंटच घेणार आहेस माझ्याकडनं? वय वय घेणार आहे की. लवकर घे म्हणजे झालं. त्यानं दुसऱ्या कुणाला दिली ना म्हणजे पुन्हा काय करता पण येणार नाही. हे दुसरं कुणाला कशाला दिल? त्या जेडीला दिली तर? नाही नाही, जेडीला नाही देणार. आणि तसं बी त्यानं जेडीला वचन दिलंय, पण मैत्रीचं. अयो कधी? अगं तिनं हात कापून घेतला होता ना तेव्हा, आणि माझ्या समोरच दिलंय की. मैत्रीचं वचन दिलं होय? होय. का ग, काय झालं? प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून सुरू होत असते. त्यानं तिला मैत्रीचं तरी वचन दिलं, तुला तर ते बी नाही. त्यानं काय स्वतःहून दिलं नव्हतं, तिनं मागितलं म्हणून दिलं. मागितल्यावर मिळणारच की. का गावभर वाटत फिरणार आहे? वचनलेलं वचन, वचनलेलं वचन, वचनलेलं वचन. काय पाणी एकटीस की काय? हा, काय नाही. अगं शिकले न मागता मिळणार आहे का वचन? तुला तुझ्या घरच्यांनी वचन मागितलं तेव्हा तू दिलंसच ना. होय. कमिटमेंट महत्वाची, पण ती मागितल्याशिवाय मिळणार नाही ना. म्हणजे मागावीच लागणार, पण आधी प्रपोज झाला पाहिजे. नाही तर त्या आधीच म्हणशील कधी देणार आहे वचन म्हणून. नाही नाही, मी असं नाही म्हणले. अगं म्हणशील असं म्हणतीये ग. तो तुला प्रपोज नाही ना करत, तू त्याला प्रपोज कर आणि ही कमिटमेंट घे. आता प्रपोज करून कमिटमेंट घेतल्याशिवाय गप्प बसत नसते मी.